आणि न्यूज टॉप लाईन मध्ये सुरुवातीला पाहणार आहोत मोठ्या राजकीय घडामोडी। हरियाणात एक्झिट पोलनुसार भाजपला धक्का। मॅट्रिकच्या पोलनुसार काँग्रेसचं सरकार, काँग्रेसला 55 ते 62 जागा मिळण्याचा अंदाज। सी वोटरच्या पोलनुसार जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार येणार। जम्मू काश्मीरमध्ये भाजपला धक्का। भाजप 27 ते 32, काँग्रेस एनसी आघाडीला 40 ते 48, पीडीपीला 4 ते 12 जागा आणि इतर जणांना 6 ते 11 जागांचा अंदाज। मोदी तो गयो, देशभरात कुठेही निवडणुका घ्या, भाजपचा पराभव निश्चित। हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालाच्या एक्झिट पोलवरून संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। अजितदादांचे 2 मोठे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार। रामराजे निंबाळकर आणि रमेश थोरात तुतारी हाती घेण्याची शक्यता। भाजप नेत्या संगीता ठोंबरेंनी घेतली शरद पवारांची भेट। बीडच्या केज मतदारसंघातून संगीता ठोंबरे विधानसभेसाठी इच्छुक। राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीसाठी राजेंद्र गावित उपस्थित। गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक। वडील 70च्या पुढे गेल्यावर मुलाकडे जबाबदारी देतात, काही जण ऐकत नाही, तेवढा हट्टीपणा कशासाठी? अजित पवारांचा खोचक सवाल। एखादा वडील 70च्या पुढे गेल्यावर पोराच्या हातात देतो ना, म्हणतो ना आता सुनबाई आणि पोरा तुम्ही करा, तुम्ही माझ्या डोळ्या देखत शिका, परंतु काही जण ऐकतच नाही। एवढा हट्टीपणा कशाला? दिलेला शब्द पाळल्याचं अजितदादा अनेकदा सांगतात, मात्र फॉर्म भरायच्या वेळेस बारामतीकरांच्या आग्रहास्तव फॉर्म भरल्याचंही दादा बोलतील। निवडणूक न लढण्याच्या अजित पवारांच्या भूमिकेवरून बंधू श्रीनिवास पवारांचा टोला। बऱ्याच वेळा बोलतात मी दिलेला शब्द पाळतो, तर त्याच्यामुळे आता बघू दादा नक्की काय निर्णय घेत आहे। जेव्हा फॉर्म भरायची वेळ येईल तेव्हा कळेल, तेव्हा काहीतरी कारण तर सांगावे लागतील की नाही बारामतीकरांचा आग्रह झाला वगैरे वगैरे। अजित पवारांकडे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय पर्याय नाही। दादा गटाला मिळणाऱ्या जागांवरील प्रश्नावरून वडेट्टीवार यांची टीका।